बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील एका बातमीमुळे तुमचा संताप होईल। कारण एका पोटच्या मुलानं वृद्ध आईची फसवणूक केली। त्यामुळे त्या आईवर वणवण करण्याची वेळ आली आहे। कोण आहे तो कृतज्ञ मुलगा आणि काय केलंय त्याने कृत्य, बघूयात हा रिपोर्ट। माझ्या मुलांनी खोटं मृत्यूपत्र दाखल करून माझ्या नावाची एफडी मोडली आणि मला जीवन जगण्याचा सहारा काहीच नाही। कौसल्याबाई राजपूत यांचं शरीर थकलंय, हातपाय थरथरतात, 4 पावलं चालणं सुद्धा अनेकदा शक्य होत नाही, कारण वयानं 75 गाठली आहे। पण दुर्दैवानं या वयातही या माऊलीला नगर परिषद आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे। ती वेळ दुसऱ्या तिसऱ्या कोणामुळे नाही, तर तिच्या पोटच्या मुलामुळे आली आहे। मुलगा प्रेमसिंग राजपूत तिची फसवणूक करून पसार झाला। माझा मकान होता, माझ्या मकान इकून मी एफडी केलेली होती बँकेत। माझ्या मुलांनी खोटं मृत्यूपत्र दाखल करून माझ्या नावाची एफडी मोडली आणि मी पोलीस तक्रारमध्ये जाऊन राहिली। 2 महिने झाले माझी तक्रार कोणी घेऊन नाही राहिला आणि मला जीवन जगण्याचा सहारा काहीच नाही। उतार वयात ज्या मुलानं आधाराची काठी बनायचं असतं, त्याच वयात पोटच्या मुलानं वृद्ध मातेला दारोदार फिरण्याची वेळ आणली आहे। 23 नोव्हेंबरला मुलगा प्रेमसिंग राजपूत कडून नगर परिषदेत जिवंत आईच्या मृत्यूचं प्रतिज्ञापत्राच्या आधारे नगर परिषदेने मृत्यूचा दाखला दिला। मृत्यू दाखला दाखवून आईच्या खात्यातले 10 लाख रुपये काढले। 10 लाख घेऊन मुलगा प्रेमसिंग पसार झाला। आई कौसल्याबाईंनी नगर परिषद आणि पोलिसांकडे त्यांची व्यथा मांडली। कोणीही दखल घेत नसल्याचा कौसल्याबाई यांचा आरोप आहे। पोटच्या मुलानंच धोका दिला, तिथं प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तरी कसा राग व्यक्त करायचा। तक्रार देऊनही 2 महिने उलटले, त्यामुळे पुढचं आयुष्य कशाच्या भरोशावर जगायचं असे प्रश्न त्यांना पडतायत। या प्रकरणी नगर परिषदेने सुद्धा प्रेमसिंगच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याचे कळतंय। नगरपालिकेने कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता हे मृत्यूचं प्रमाणपत्र दिलं होतं आणि याच मृत्यूच्या प्रमाणपत्रावर वारसदार म्हणून आईच्या खात्यात असलेले 10 लाख रुपये मुलाने काढले आणि मुलगा फरार झाला। हा संपूर्ण प्रकरणाची तक्रार याच वृद्ध 75 वर्षीय महिलेने गेल्या 2 महिन्यापूर्वी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिली होती। मात्र कुठलाही गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला नव्हता। मात्र हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर नगरपालिकेकडून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात या मुलाविरुद्ध जो आहे तो तक्रार दाखल करण्यात आली होती। आता जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। वृद्ध मातापित्याला कावडीत बसवून तीर्थयात्रेला नेणाऱ्या श्रावण बाळाच्या या देशात प्रेमसिंग सारखे कृतज्ञ आईचे पांग निराधार करून फेडतायत। ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। कौसल्याबाईंना आता त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, लेकानं लुबाडलेले पैसे मिळवण्यासाठी आणखी किती अग्निदिव्य पार करावी लागतील हा प्रश्नच आहे। बुलढाण्याहून संदीप वानखेडेंसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।